नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ्स अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर आज दिनांक 23/9/2025 ला कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चा बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटीचा पेपर आज झाला. तर आज मी हा पेपर दिला. माझी पहिलीच शिफ्ट होती 8:30 ते 9:30च्या दरम्यान. तर आज आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत की मॅथ्सचे प्रश्न कसे होते, त्याच्यानंतर रिझनिंगचे प्रश्न कसे होते, त्याच्यानंतर मग जीएचे प्रश्न कसे होते, त्याचा आपण सखोल आज काय करणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. तर मॅथ आणि रिझनिंगचे जे प्रश्न आहेत त्याचं मी सोल्युशन तुम्हाला संध्याकाळी देईन. प्रश्न कसे आले होते, ठीक आहे, ते मेमोरी बेस्ड क्वेश्चन असतील, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण जीएचे प्रश्न कसे होते, ठीक आहे, हिस्ट्री, इकॉनॉमी, त्याच्यानंतर करंट, त्याच्यानंतर काय आपला इकॉनॉमी सायन्स याचे प्रश्न कसे होते याचं आपण सखोल विश्लेषण करू, ठीक आहे. तर तत्पूर्वी आपण आता पहिल्या शिफ्टचे प्रश्न बघत आहोत आणि हा व्हिडिओ जो कोणी पाहिल, ठीक आहे, याच्यानंतर आणि मग तुम्ही जर कमेंट करा मला की हे प्रश्न नव्हते, हे असे बुद्धिप्रामाण्यवादी काही लोक आहेत, ठीक आहे. तेव्हा बघा तुमच्या आता शिफ्ट मध्ये जे प्रश्न असतात ते मला जर मिळाले तर मी त्याचा अनालिसिस करेन, ठीक आहे. आता मला आता काल मला तिसऱ्या शिफ्टच्या मुलांनी प्रश्न पाठवले, ठीक आहे, आणि तेवढेच प्रश्न मी अनालिसिस केले. तर पहिल्या शिफ्टचे प्रश्न मला काही मिळाले नाही, तर हे प्रश्नच नव्हते किंवा हे प्रश्न आलेच नाही, तर अशी कमेंट मला करू नका, ठीक आहे. तर तुम्हाला जर प्रश्नाचं अनालिसिस पाहिजे असेल तर तुम्ही मला प्रश्न पाठवा. मी टेलिग्राम आयडी दिली आहे, त्याच्यावर प्रश्न पाठवा, मग मी त्याचा अनालिसिस व्हिडिओ तुम्हाला YouTube वरती टाकून देईन, ठीक आहे. सो आपण आता चर्चा करूया पहिल्या प्रश्नाला. सो तर मॅथचे क्वेश्चन कुठून आले, तर आपण काल अनालिसिसचा एक व्हिडिओ घेतला होता, ठीक आहे. मॅथचे प्रश्न आज जे आले काल आपण जो व्हिडिओ अनालिसिस घेतला होता त्याच्यामधून आले, ठीक आहे. तर पहिला टॉपिक होता नफा तोटा. नफा तोटावर एक प्रश्न होता, त्याच्यानंतर सरळ व्याजवर एक प्रश्न होता, वैवारीवर एक प्रश्न होता, गुणोत्तर व प्रमाणवर एक प्रश्न होता, त्याच्यानंतर सरासरीवर एक प्रश्न होता, शेकडेवारीवर प्रश्न होता, वर्ग काढा याचा प्रश्न होता, त्याच्यानंतर मग काय वर्ग आणि वर्गमूळ यांचा संबंध देऊन बेरीज करायची होती, ठीक आहे. त्याच्यानंतर त्रिकोणाची परिमिती काढा याचा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर काय तर क्षेत्रफळ घनफळ काढायचं होतं, ठीक आहे. क्यूब आणि स्क्वेअर दिलेलं होतं, ठीक आहे. त्याचे मी तुम्हाला फॉर्म्युले वगैरे नंतर सांगेन संध्याकाळच्या व्हिडिओला. ओके. त्याच्यानंतर रिझनिंग मध्ये खूप सोपी प्रश्न होते, ठीक आहे. एक कॅलेंडरवरचा प्रश्न होता. आपल्याला तारीख दिली होती 1 जानेवारी 2025, तर 31 डिसेंबर 2025 या दिवशी कोणता दिवस असेल, तर त्या दिवशी सुद्धा काय असेल, बुधवार असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर क्लॉक दिलं होतं. क्लॉक मध्ये काय दिलं तर 3:30 झाल्या तर घड्याळाचा अँगल किती, ठीक आहे, ते काढायचं होतं. त्याच्यानंतर डायरेक्शनवर प्रश्न होता, याच्यामध्ये खूप सारे अँगल दिलेले होते. तर अँगलने जो आपण अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज फिरतो, तर उत्तरेला मग तो व्यक्ती कोणत्या दिशेला राहील, उत्तरेला राहील की पूर्वेला राहील की पश्चिमेला राहील, असे प्रश्न होते दोन. त्याच्यानंतर सिलोजिझमवर एक प्रश्न होता. त्याच्यानंतर वेन डायग्रामवर एक प्रश्न होता, चहा कापीवाला, ठीक आहे. त्याच्यानंतर ब्लड रिलेशनवर एक प्रश्न होता. त्याच्यानंतर नंबर सिरीज खूप सोपी होती आणि एक लेटर सिरीजचा प्रश्न होता, ठीक आहे. हे खूप सोपी प्रश्न होते. त्याच्यानंतर मग आपण जीएस ची चर्चा करू. जीएस इतिहासामध्ये कोणते प्रश्न आले होते, ठीक आहे. तर पहिलाच प्रश्न होता, मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की आपली ही एक्झाम जी आहे महाज्योती, बार्टी, टार्टी यांच्यावर महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. त्याच्यामुळे हे घटक चांगल्या प्रकारे करून ठेवा, ठीक आहे. सो पहिलाच प्रश्न होता, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, तर कोणी केली, महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली, ठीक आहे. त्याच्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांनी कशाची स्थापना केली, तर त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न होता की कोणत्या साली कोणत्या साली दख्खनचे दंगे झाले, ठीक आहे. महाराष्ट्रात कोणत्या साली दख्खनचे दंगे झाले, तर 1875. कोणत्या भागात, पुणे आणि अहमदनगर या भागामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं, तर म्हैसूर राज्याचे शेवटचे शासक कोण होते, तर कोण होते, ते वाडियार हे काय होते, म्हैसूर राज्याचे शेवटचे शासक होते, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न होता की महाराष्ट्रात औद्योगिकरणाची सुरुवात कोणत्या काळात झाली होती, ठीक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर मला नाही कळलं. त्याच्यामध्ये एक राजाचं नाव दिलं होतं. त्याच्यानंतर मग जेव्हा आपला जो इंडिया गेट बांधून झाला, ठीक आहे, त्याच्या इंडिया गेट बांधून झाला तेव्हा औद्योगिक प्रगती झाली की कधी झाली, असा एक प्रश्न होता, ठीक आहे. तर त्याचं मी काहीतरी एक राजा हे उत्तर मारलं. त्याच्यानंतर मग काय, मार्च 2005 मध्ये काय, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भव्य पुतळा कुठे उभारण्यात येत आहे, ठीक आहे, कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे, तर आग्रा मध्ये उभारण्यात येत आहे. कधी, मार्च 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली होती, ठीक आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रासंबंधी जे आता मागच्या शिपला शिवाजी महाराजांचे वाघनखे आणले होते त्याच्यावर प्रश्न होता. आता याच्यामध्ये पुतळा कुठे उभारता याच्यावर प्रश्न आहे. त्याच्यानंतर मग आता कुठं आपला रायगडला
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत आहे, तर त्याच्यासाठी कोणती समिती आहे, ठीक आहे. तो पुतळा कोणी उभारला आहे, राम सुतार यांनी उभारलाय, तर या संबंधी तुम्ही थोडं वाचून ठेवा. त्याच्यानंतर काय होता, तर बॉम्बे प्रांतात कोणत्या गव्हर्नरने शिक्षण प्रसाराचे कार्य केले, तर कोणी केले होते, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. कधी, 1819 मध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर कशामुळे काय झाला, कशामुळे ब्रिटिश सत्तेचा अधिक विस्तार झाला, कुठे, भारतामध्ये, कुठे, कोणत्या, कशामुळे झाला, भारतीय रेल्वेमुळे काय झाला, ब्रिटिश सत्तेचा अधिक विस्तार झाला. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. वृत्तपत्रावर 3 प्रश्न होते आजच्या शिफ्टला. किती, वृत्तपत्रावर 3 प्रश्न होते. इतिहास, ठीक आहे. तर काय, कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली, तर त्यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली, तर ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राची त्यांनी काय केली, स्थापना केली. कधी, 1849 मध्ये. कोणी, कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी याची स्थापना केली, ठीक आहे. तर कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली, हा प्रश्न होता. तर कोणत्या वृत्तपत्राची, ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राची त्यांनी स्थापना केली. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील कोणत्या वर्तमानपत्राने काय ख्रिश्चन धर्माचा विरोध केला, ठीक आहे. कोणत्या वृत्तपत्राने केला, तर मी त्याचं उत्तर ज्ञानोदय मारलं. त्याच्यामध्ये ज्ञानप्रकाश आणि पुन्हा कोणते तरी 2 ऑप्शन होते, ठीक आहे. सो तुम्ही याचं उत्तर बघा पुस्तकामध्ये आणि मला कमेंट बॉक्समध्ये तर सांगा की महाराष्ट्रातील कोणत्या वर्तमानपत्राने काय ख्रिश्चन धर्माचा विरोध केला, ठीक आहे. त्याच्यानंतर मग विष्णू शास्त्री पंडित, काय, विष्णू शास्त्री पंडित यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले, ठीक आहे. कोणते वृत्तपत्र सुरू केले, तर इंदू प्रकाश हे वृत्तपत्र सुरू केले. ओके. सो त्याच्यानंतर या क्वेश्चन मध्ये मला थोडी मिस्टेक वाटली, कारण की बॉम्बे स्पिनिंग अँड विनिंग जे कंपनी आहे 1854 मध्ये कोण, ताडदेव येथे कोण, कावतजी नानाभाई दावर यांनी सुरू केली होती. तर तिथे भलतंच नाव दिलं होतं आणि 1871, 1870, 1875 असे ऑप्शन सेट केले होते. तर आता बॉम्बे, मी गुगलला पण सर्च केलं तर मला काय मिळालं नाही, बॉम्बे स्पिनिंग अँड विनिंग कंपनी फक्त आईच मिळालं मला 1854. तर आय थिंक तो प्रश्न कॅन्सल होण्याचे चान्सेस आहेत, बघू आता, ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय, अवधचा पहिला नवाब कोण, ठीक आहे. अवधचा नवाब विचारलं होतं की अवधचा काहीतरी विचार होता, मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण अवध बद्दल एक प्रश्न होता, ठीक आहे. तर अवधचा पहिला नवाब कोण होता, तर सदात अली खान हा होता, ठीक आहे. जर तुम्हाला आठवत असेल प्रश्न हा, तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. भूगोलाचा प्रश्न आता बघू. भूगोलावर कोणते प्रश्न आले होते, तर पूर्णा नदी, कोणती, पूर्णा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ती कोणत्या नदीची उपनदी आहे, गोदावरी या नदीची उपनदी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न होता की काळी मृदा दख्खन पठारावर कोणत्या खडकाच्या हवामानामुळे निर्माण होते, तर कोणत्या, बेसाल्ट खडकाच्या, याच्यामुळे काय होते, हवामानामुळे काळी मृदा दख्खन पठारावर निर्माण होते, ठीक आहे. त्याच्यानंतर मग प्रश्न होता की खालीलपैकी काय, खालीलपैकी कोणता विभाग वनाच्छादित नाही, ठीक आहे. खालीलपैकी कोणता विभाग काय ते वनाच्छादित नाही, तर ठीक आहे, पश्चिम घाटामध्ये सुद्धा वन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर चंद्रपूर वन क्षेत्रामध्ये सुद्धा वन आहे, सातपुडा पर्वतरांगामध्ये सुद्धा वन आहे, पण विदर्भाच्या पठारावर आहे का, तर विदर्भाच्या पठारावर नाही आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे उत्तर हे पाहिजे होतं. त्याच्यानंतर काय, तर महाराष्ट्रात कोकणात खनिज साठा आढळतो, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोणत्या विभागात खनिज साठा आढळतो, तर कुठे आढळतो, विदर्भामध्ये. हा खूप सोपी प्रश्न होता, ठीक आहे. मराठवाड्यामध्ये पण नाही आढळलं, ठीक आहे. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र सुद्धा नाही आणि खानदेश सुद्धा नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर पॉलिटीचे प्रश्न खूप सोपे होते, ठीक आहे. मी आधी पण सांगितलं होतं की कलमा चांगल्या प्रकारे करून ठेवा, ठीक आहे. तर कलमावर प्रश्न असतातच, ठीक आहे. प्रत्येक शिफ्टला 4-5 प्रश्न हे कलमावर असतातच, ठीक आहे. पॉलिटीवर प्रश्न होता कलम 40, कलम 40 मध्ये काय दिलं, तर ग्रामपंचायतीचे संघटन हे कलम 40 मध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. तर प्रश्न असा होता की खालीलपैकी कोणत्या कलमात ग्रामपंचायतीचे संघटन दिले आहे, तर कलम 40 मध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड, ठीक आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड कशाशी संबंधित आहे, तर कलम 44, ठीक आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधी कोणती कलम आहे, ठीक आहे, ठीक आहे. त्याच्या संबंधी कोणती कलम आहे, तर कलम 44. त्याच्यानंतर आरोग्य संबंधित कलम होती कोणती, आरोग्य संबंधित कलम कोणती आहे, तर ती कलम 47 ही आरोग्य संबंधित कलम आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर कलम 352 दिली होती की
कॅबिनेट जे मंत्री आहेत, ठीक आहे, कॅबिनेट मंत्री आपण 352 नुसार काय घटनेमध्ये समाविष्ट केले, तरी कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केले, तर ती घटना दुरुस्ती आहे 44वी घटना दुरुस्ती 1978. ठीक आहे, 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार काय केलं आपण, कलम 352 नुसार कॅबिनेट मंत्री काय आपण आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर 91वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, आय थिंक प्रश्न असा होता की 1984 मध्ये कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली, असा प्रश्न होता की 91वी घटना दुरुस्ती जी आहे ती 2003 मध्ये झाली, तर ती कशा संबंधित होती. आता हे याच्यामध्ये मला कन्फ्यूज मारतं की नेमकं काय विचारलं होतं. ठीक आहे, जर तुम्हाला आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. त्याच्यानंतर काय, तर राष्ट्रपतींचा पगार जो आहे हा कोणत्या परिशिष्टामध्ये आहे, तर तो कोणत्या याच्यात येते, परिशिष्ट 2. ठीक आहे, त्याची टियर्स ऑफ ओल्ड पीएम ही ट्रिक आहे, त्याच्यानुसार एनरोलमेंट, दुसरा टीई एनरोलमेंट म्हणजे काय, तर पगार परिशिष्ट 2 मध्ये आहे. ठीक आहे, राष्ट्रपतींचा पगार कुठे आहे, परिशिष्ट 2 मध्ये दिला आहे. त्याच्यानंतर प्रश्न होता की 1956 मध्ये कोणते केंद्रशासित प्रदेश नव्हते. ठीक आहे, तर प्रश्न ऑप्शन काय होते, अंदमान आणि निकोबार होता, त्याच्यानंतर मग चंदीगड, त्याच्यानंतर मग ओडिसा नाही, मणिपूर आणि त्रिपुरा. तर ठीक आहे, 1956 मध्ये अंदमान निकोबार पण होता, त्याच्यानंतर मग त्रिपुरा पण होता आणि मणिपूर पण काय होता, केंद्रशासित प्रदेश. फक्त चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश नव्हते, म्हणजे याचं अपेक्षित उत्तर काय, तर चंदीगड हे उत्तर येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न 8वा, राज्य पुनर्रचना आयोग जो कधी 1953 मध्ये स्थापन झाला, त्या समितीचे अध्यक्ष कोण होते. ठीक आहे, ही राज्य पुनर्रचना आयोग जो स्थापन झाला होता 1953 मध्ये, तर त्या समितीचा अध्यक्ष कोण होता, तर फैसल अली हे काय होते, त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, राष्ट्रपती आणि त्यांचा कार्यकाळ दिलेला होता. ठीक आहे, राष्ट्रपती आणि त्यांचा कार्यकाळ यांच्या काय लावायच्या होत्या, जोड्या लावायच्या होत्या. सो तर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, राजेंद्र प्रसाद हे कधी यांचा कार्यकाळ, तर हा झाला 1950 ते 1962. ठीक आहे, त्याच्यानंतर झाकीर हुसेन यांचा काळ कसा, तर 1967 ते 1969. ठीक आहे, याची एक ट्रिक आहे, राष्ट्रपतीचा क्रम लक्षात ठेवायची, राजू की राधा जहागिरी झाकीर हुसेन के जेल में, असं काहीतरी आहे माझे ट्रिक म्हणून, तर ते तुम्ही त्या अनुषंगाने लक्षात ठेवा. ठीक आहे, तर झाकीर हुसेन दुसऱ्या नंबरवरती 1967 ते 1969. प्रतिभा पाटील हे कधी, तर 2007-2012. त्याच्यानंतर के आर नारायण कधी, तर हे 1997 ते 2002 मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर मग चालू घडामोडीवरचे प्रश्न बघू आपण आता. चालू घडामोडीवर कोणते प्रश्न होते. ठीक आहे, सो काय 2024 मध्ये ब्रिक्सचा पूर्ण सदस्य झालेला देश कोणता, तर कोणता होता, इंडोनेशिया काय ब्रिक्सचा पूर्ण सदस्य झालेला देश आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, हे 2024 आहे की 25 मला सांगा, तसं मला तर 2024 मध्ये, पण इंडोनेशिया पूर्ण सदस्य झालाय ब्रिक्सचा. ठीक आहे, त्यानंतर मग हा प्रश्न क्रीडा पुरस्काराशी संबंधित होता, क्रीडाशी संबंधित, की महिलांची जी काय ओडीआय वन डे इंटरनॅशनल क्रिकेट ट्राय सिरीज जी आहे ते कोणी जिंकली. ठीक आहे, जे श्रीलंकामध्ये झाली, तर कोणी जिंकली, भारताने ही ट्रॉफी जिंकली. ठीक आहे, ही सिरीज कोणी जिंकली, भारताने जिंकली. महिलांची ओडीआय ट्राय सिरीज कोणी जिंकली 2025 ची, तर भारताने जिंकली. ठीक आहे, त्याच्यानंतर मग या नियुक्त्या आम्ही आपल्या एका व्हिडिओमध्ये घेतल्या, ते पाहून घ्या तुम्ही. मागचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं की इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत, तर डॉक्टर व्ही नारायण हे काय झाले आहेत, तर इस्रोचे नवे अध्यक्ष झालेले आहेत. ओके, इस्रोची स्थापना कधी याची, तर 1969 मध्ये इस्रोची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर काय, हा प्रश्न होता 2025 ते 2029 साठी महाराष्ट्र सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेवर AI आधारित काय कृषी परिदृश्य बदलण्याच्या उद्देशाने दूरदर्शी कार्यक्रम सुरू केला. कोणता कार्यक्रम सुरू केलाय, तर महाकृषी AI धोरण. ठीक आहे, कोणता, महाकृषी AI धोरण हे महाराष्ट्राने कृषी च्या परिदृश्य बदलण्याच्या उद्देशाने सुरू केलेला कार्यक्रम आहे. ठीक आहे, महाकृषी AI धोरण. त्याच्यानंतर काय, महिला सक्षमीकरण जे निर्देशांक आहे, महिला सक्षमीकरण निर्देशांक हा कोण जाहीर करतो, तर UNDP. ठीक आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम हे काय करतो, तर महिला सक्षमीकरण निर्देशांक काय करतो, जाहीर करतो. ओके, सो नेक्स्ट, तर हा बघा प्रश्न, तर 2025 च्या सर्वेक्षणानुसार कोणत्या गरीब राज्याने महाराष्ट्रापेक्षा प्रगती केलेली आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये ओडिसा, पश्चिम बंगाल, बिहार आणि पुन्हा एक कोणतं तरी राज्य दिलं, तर त्याचं उत्तर मी सगळ्यात गरीब म्हटलं तर बिहार, तर त्याच्यामुळे मी बिहार राज्य मारलं. ठीक आहे, सो 2025 च्या सर्वेनुसार कोणत्या गरीब राज्याने महाराष्ट्रापेक्षा प्रगती केलेली आहे, तर ते उत्तर आहे बिहार. त्यानंतर मग
अल निनो काय अल निनो आणि ला निना या हवामानातील घटना दर 2-7 वर्षांनी घडतात, परंतु त्या नियमित काय वेळपत्रकानुसार येत नाही. ठीक आहे. तर याच्यावरती प्रश्न होता की अल निनो हे भारतामध्ये किती वेळा येते. ठीक आहे. तर याचं उत्तर मला काय आलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही गुगलला एकदा बघून घ्या की काय एल निनो प्रोसेस भारतामध्ये वर्षातून कितीदा येते. ठीक आहे. किंवा मग दशकातून येते का, तर ते त्याबद्दल थोडं बघून घ्या. त्याच्यानंतर मग काय महिला आरोग्याबद्दल 2 प्रश्न दिले होते. ठीक आहे. मासिक पाळीमध्ये काय मासिक पाळीमध्ये स्त्रियांना कोणता सल्ला द्यावा, हा एक बेसिक जनरल क्वेश्चन होता की काय त्याच्यामध्ये मग स्वच्छता ठेवणे. ठीक आहे. स्वच्छता उत्पादने वापरताना सावधगिरी बाळगणे, तसेच मग काय भावनिक आधार देणे, त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणे आणि काय त्यांना आवश्यक असलेल्या उत्पादन उपलब्ध करून देणे हे महत्वाचे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे होते ऑप्शन. त्याच्यानंतर मग सायन्सचा प्रश्न होता हा. ठीक आहे. काय विच मॉलिक्युलर कंटेन कार्बन बॉन्ड कार्बन सिंगल बॉन्ड. ठीक आहे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड विच मॉलिक्युल कंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. तर ते कोणतं आहे अल्केन्स. ठीक आहे. कारण की अल्किन मध्ये काय असतं तर डबल कार्बन बॉन्ड असतात, त्याच्यानंतर अल्काइन म्हणजे ट्रिपल बॉन्ड असतात. ठीक आहे. तर सिंगल कार्बन बॉन्ड कुठे असतात तर सिंगल कार्बन बॉन्ड. ठीक आहे. सिंगल कार्बन बॉन्ड. ठीक आहे. हे कुठे असतात अल्केन मध्ये असतात, आणि कार्बन डबल बॉन्ड हे कुठे असतात तर अल्किन्स मध्ये असतात, आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड हे कुठे असतात अल्काइन मध्ये असतात. कुठे अल्काइन मध्ये असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पीएच व्हॅल्यू दिली होती. कशाची दिली होती पीएच व्हॅल्यू. पीएच व्हॅल्यू एक मिनिट. तर पीएच व्हॅल्यू ऑफ फर्टाईल सॉइल हे किती रेंज मध्ये असते असं दिलं होतं. ठीक आहे. तर ते किती असते 5.5 ते 7.5. ठीक आहे. पीएच व्हॅल्यू ऑफ फर्टाईल सॉइल किती असते ती 5.5 ते 7.5 या दरम्यान असते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग एक डेफिनेशन दिली होती आणि ती आपल्याला ओळखायची होती. ठीक आहे. तर डेफिनेशन अशी होती की काय अ प्रोसेस ऑफ एडिंग अल्कलाइन सबस्टन्स टू मटेरियल टू काय इन्क्रीज इट्स पीएच अँड रेड्यूस इट्स ऍसिडिटी विच अल्टर्स इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज कॉल्ड काय, तर त्याला अल्कनायझेशन असे म्हणतात. ठीक आहे. प्रोसेस ऑफ वेडिंग अल्कलाइन. ठीक आहे. अल्कलाइन त्याच्यामध्ये एड केला जातो अशा सबस्टन्स मटेरियलला जे काय इन्क्रीज करते काय जे पीएच व्हॅल्यू आहे, पीएच व्हॅल्यू काय करते इन्क्रीज करते आणि काय रेड्यूस काय करते ऍसिडिटी करते, अशा प्रॉपर्टीला काय म्हणतात तर अल्कनायझेशन असे म्हणतात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता. आता आपण सायन्सचे प्रश्न बघू काय होते. एक मिनिट. ठीक आहे. सायन्सचे प्रश्न काय डी ब्रोगली इक्वेशन दिली होती. ठीक आहे. डी ब्रोगली इक्वेशन काय राहते ते हे जे वेवलेंथ इज इक्वल टू काय एच अपॉन पी. ठीक आहे. एच म्हणजे काय तर प्लँक कॉन्स्टंट आणि पी म्हणजे काय तर मोमेंटम. आता पी चा फॉर्म्युला काय तर मास इंटू वेलासिटी. काय मास इंटू वेलासिटी. मास इंटू वेलॉसिटी ही काय झाली तर पी ची व्हॅल्यू झाली. ठीक आहे. तर मला एक्झॅक्टली आठवत नाही, आय थिंक मला वाटते एच अपॉन एम व्ही हे मला उत्तर दिलं होतं. ठीक आहे. ऑप्शन मध्ये. ठीक आहे. मी हेच केलं. ठीक आहे. एच अपॉन एम व्ही हे उत्तर दिलेलं होतं. ठीक आहे. तर मी हेच ऑप्शन केलं. ठीक आहे. याच्यानंतर हा म्हणजे हा सुरुवातीला फॉर्म्युला असतो, त्याच्यानंतर मग हा तयार होतो. सो लॅम्बडा म्हणजे काय होते तर वेवलेंथ होते, आणि इज इक्वल टू एच म्हणजे काय प्लँक कॉन्स्टंट, आणि पी म्हणजे काय तर मास इंटू वेलासिटी म्हणजे मोमेंटम. हे झाली डी ब्रोगली इक्वेशन. ओके. त्याच्यानंतर प्रश्न होता की काय ऑनियन आउटर मोस्ट लेअर. ठीक आहे. ऑनियनच्या जो कांद्याच्या आउटर मोस्ट लेअरला काय म्हणतात तर त्याला काय म्हणतात सेल वॉल असे म्हणतात. ठीक आहे. आउटर मोस्ट लेअर ऑफ ऑनियन इज कॉल्ड सेल वॉल. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्राग मध्ये काय फ्राग आपल्या पोटामध्ये काय म्हणजे बाईल ज्यूस मध्ये जो बाईल ज्यूस असतो तो बेडूक कोणत्या ठिकाणी जमा करून ठेवतो. ठीक आहे. तर तो कुठं गॅल ब्लॅडर मध्ये काय होते ते बाईल ज्यूस जमवते. आपल्या ह्युमन बॉडी मध्ये सुद्धा सेम प्रोसिजर आहे. ठीक आहे. आपला बाईल ज्यूस कुठे जमा राहते तर गॅल ब्लॅडर मध्ये जमा होऊन असते. तशा प्रकारे बेडकाचं पण तिथंच गॅल ब्लॅडर मध्ये जमा होते काय बाईल ज्यूस. ठीक आहे. त्याच्यानंतर काय तर द अब्सेन्स ऑफ मेम्ब्रेन बॉन्ड न्यूक्लियस इज कॉल्ड काय म्हणतात त्याला, जर पहा अब्सेन्स म्हणजे काय न्यूक्लियस जेव्हा अब्सेन्स असतो त्याला आपण काय म्हणतो प्रोकॅरियोटिक म्हणतो. ठीक आहे. आणि जर प्रेझेंट असेल न्यूक्लियस त्याला काय म्हणतो आपण युकॅरियोटिक म्हणतो. ठीक आहे. सो
द अब्सेस ऑफ मेम्ब्रेन बॉन्ड्स न्यूक्लियस इज कॉल्ड प्रोकॅरियोटिक. ओके, प्रोकॅरियोटिक सेल. ठीक आहे. अशा सेल ज्याच्यामध्ये काय असते, न्यूक्लियस मेम्ब्रेन काय असते, अब्सेंट असते, त्याला आपण प्रोकॅरियोटिक सेल असे म्हणतो. आणि युकॅरियोटिक सेल कोणत्या, तर ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो काय, न्यूक्लियस. त्याच्यानंतर होतं की गोल्ड फाईल. ठीक आहे, विथ अल्फा पार्टिकल. हा जो एक्सपेरिमेंट आहे हा कोणी केला, तर हा कोणी केला होता, रुदरफोर्ड यांनी केला होता. ठीक आहे, त्यांनी गोल्ड फाईलचा वापर केला होता अल्फा पार्टिकल एक्सपेरिमेंटसाठी. त्याच्यानंतर मग होता की जे पल्म काय, द पल्म पुडिंग मॉडेल जो आहे तो कुणी दिला, तर जे जे थॉम्सन यांनी दिला. ठीक आहे, द पल्म पुडिंग मॉडेल कुणी दिला, तर जे जे थॉम्सन यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता इकॉनॉमीचे क्वेश्चन बघू आपण. एक प्रश्न राहून गेला इकडे, 1 मिनिट. सिलिकॉन आणि जर्मेनियम. ठीक आहे, हे जे एलिमेंट आहेत पिरियडिक टेबल मधले, यांचं रिलेशन दिलं होतं. हे कुठं म्हणजे मेटलॉइड्स आहे की काय आहे, असं काहीतरी एक प्रश्न होता. ठीक आहे, तर ते तुम्ही एकदा पाहून घ्या. सिलिकॉन आणि जर्मेनियम हे कशामध्ये येतात, ते ऍक्च्युअली मेटलॉइड्स आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इकॉनॉमीवरचे प्रश्न बघा आता. काय, तर 1980 ते 1989 मध्ये काय भारताचा ग्रोथ रेट किती होता, तर तो होता 5.5% एवढा ग्रोथ रेट होता. ठीक आहे. त्याच्यानंतर काय 1950 ते 1951 मध्ये काय सेवा क्षेत्राचा किती टक्के वाटा होता, तर तो होता 33.25. ठीक आहे. आता एक प्रश्न मला कन्फ्यूज मारताय की सेवा क्षेत्र दिला होता की हा प्रश्न दिला होता की 1950-51 मध्ये काय द्वितीय क्षेत्राचा जीडीपी मध्ये किती वाटा होता, तर तो किती होता, 16.6%. काय 1950 ते 51 मध्ये काय द्वितीय क्षेत्राचा जीडीपी मध्ये किती वाटा होता, तो होता 16.6%. त्याच्यानंतर प्रश्न होता काय डीजीएफटी म्हणजे काय, परराष्ट्र काय डीजीएफटी काय परराष्ट्र व्यापार महासंचालनालय, याचे कार्य काय आहे. ठीक आहे, तर याचे कार्य काय ते तुम्ही बघून घ्या आता. ते ट्रेड वगैरे संबंधी आहे. ठीक आहे, डीजीएफटी काय ट्रेड संबंधी आहे. त्याच्यानंतर काय, एक मिनिट, पीपीसी. ठीक आहे, पीपीसी वर एक प्रश्न होता. पीपीसी म्हणजे काय, तर पीपीसी म्हणजे प्राइस कंजम्पशन कर्व. ठीक आहे, किंमत उपभोग वक्र यामध्ये वस्तूंचा आणि किमतीच्या बदलामुळे यात कोणता बदल घडून येतो, हे असं विचारलं होतं. तर काय कोणता बदल घडून येतो, उपभोगाच्या निवडी बदलतात. ठीक आहे, उपभोगाच्या काय होतात, निवडी बदलतात. कशामध्ये, प्राइस कंजम्पशन कर्व मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर 1960 ते 1975 मध्ये कोणत्या क्षेत्राचा जीव्हीए मध्ये सर्वाधिक वाटा होता, तर कोणत्या क्षेत्राचा होता, तर प्राथमिक क्षेत्राचा काय सर्वाधिक वाटा होता. किती, 1960 ते 1975 मध्ये जीव्हीए क्षेत्र म्हणजे ग्रास व्हॅल्यू एडेड मध्ये सर्वाधिक वाटा कोणाचा होता, तर प्राथमिक क्षेत्रात. ठीक आहे, प्राथमिक क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र. त्याच्यानंतर मग हा प्रश्न आपण बघितला. ठीक आहे. मासिक पाळीवरती प्रश्न होते 2, त्यापैकी हा एक प्रश्न आपण बघितला. आता दुसरा प्रश्न काय, तर मासिक पाळीबद्दल असणारे गैरसमज याबद्दल कोणत्या वयोगटातील मुलींना माहिती देणे गरजेचे आहे, तर त्या कोणत्या, किशोरवयीन मुलींना. ठीक आहे, किशोरवयीन मुली म्हणजे कोणत्या, 12-13 वर्ष वयोगट असलेल्या मुलींना काय गैरसमज दूर करण्यासाठी काय माहिती देणे फार महत्वाचे आहे. ओके, त्याच्यानंतर प्रश्न होता. ओके, सो एवढेच प्रश्न होते, एवढेच प्रश्न मला मिळाले, हे मला आठवले, त्याच्यानुसार मी घेतलेले आहेत प्रश्न. ओके, सो तुम्हाला काही प्रश्न आठवत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि हे प्रश्न आय अगेन रिपीट, हे प्रश्न पहिल्या शिफ्टचे आहेत, तर कृपया दुसऱ्या किंवा तिसऱ्या शिफ्टवाल्यांनी मेसेज करू नका की हे प्रश्न आमच्या शिफ्टमध्ये आलेले नाहीत. हे शिफ्ट 8:30 ते 9:30च्या शिफ्टच्या दरम्यान आहेत. तुमच्या शिफ्टचे प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याचं अनालिसिस सुद्धा घेऊन येईन. ठीक आहे, आणि संध्याकाळी आपण गणित आणि रिझनिंग, मॅथ आणि रिझनिंगचं अनालिसिस पाहू. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रापर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.